कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ज्ञानदेव तुकाराम विनायकं वन्दे साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवन्दैमुक्तये ज्ञानप्रतापविलसवचनामृतं च अद्वैतभावपटुपरायितबुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् देवदेव श्रीरङ्गनाथ जेणे तारलो हा संसार म्हणून विशेषाती आदरून विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे त्यावेळी दृष्टीशी फाटा फुटे मगवास पाहिजे ते प्रगटे पाहनिधी का चिंता मनी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी पैसा मी पूर्ण काम विवृत्ती ज्ञानदेव म्हणे. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये? महाराज सांगतात, मज हृदय सद्गुरु जेणे तारलो हा संसार पुरू. महाराज सांगतात किंवा मी माझ्या हृदयामध्ये श्री गुरु म्हणजे श्री गुरुला मी प्रमाण मानले आणि श्री गुरुला प्रमाण मानल्यामुळे श्री गुरुनं सांगितलेला जो काही बोध आहे, विवेक आहे, त्या विवेकानं मी ह्या संसार सागरातून भवरूपी समुद्रातून काय झालो पार पडलो. ज्या विवेकानं मी ह्या संसार बंधनातून पार पडलो त्या विवेकावर माझा काय आहे? आदर आहे. गुरुला हृदयात धारण केलं म्हणजे प्रमाण मानलं आणि विवेकावर काय केला? आदर केला. आणि त्या विवेकावर आदर केल्यामुळं त्या विवेकानंच मी ह्या संसार बंधनातून काय झालो पार पडलो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानेश्वर महाराज पुढे दोन दृष्टांत देतात की जसं डोळ्यामध्ये अंजन घातली, अंजन नावाची वस्तू असते, ती जर डोळ्यामध्ये घातली तर त्याला दूरदृष्टी येते. कोणची दृष्टी येते? दूरदृष्टी येते. आणि त्याला जमिनीत असलेलं पुरलेलं काही धन आहे ते सुद्धा त्याच्या डोळ्याने स्पष्ट दिसतं. कशामुळे दिसायला? तर ते अंजनामुळे दिसतं. तसं महाराज सांगतात किंवा चिंतामणी जर हातात असला
तर चिंतामणी नावाची अशी जी एक वस्तू आहे, की तो चिंतामणी जर तुमच्याजवळ असेल पूर्ण करतो, जे मागील ते तुम्हाला भेटत. अशी एका चिंतामणी नावाच्या मण्यामध्ये काय आहे, शक्ती आहे. किंवा अंजनामध्ये अशी शक्ती आहे की तुम्हाला मितलं धन सुद्धा दिसू शकतं. तसं विवेकामध्ये अशी एक शक्ती आहे की त्या विवेकानं या संसार बंधनातून काय होता येतं, पार पडता येतं. आणि त्याच विवेकानं तुम्हाला परमात्मरूपी जी वस्तू आहे ती दाखवल्या जाते. म्हणून महाराज म्हणतात, आणि हे कोणाच्या कृपेनं झालं असेल, बरं तसं मला माझ्या श्रीगुरूच्या कृपेनं, निवृत्तीनाथाच्या कृपेनं मला पूर्ण काम झालो. म्हणजे मला आता कोणचीच काय राहिली नाही, इच्छा राहिली नाही. माझ्या ज्या इच्छा होत्या त्या काय झाल्या, पूर्ण झाल्या. आता महाराज सांगतात की माझ्या इच्छा पूर्ण झाल्या. कोणामुळे? श्रीगुरु निवृत्तीनाथामुळे. काय इच्छा आहे बाबा, ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा काय होती की काय पूर्ण झाली? तर सगळ्यांची इच्छा काय आहे, किंवा आपल्याला सुख व्हावं अशी काय आहे इच्छा आहे. ती इच्छा निवृत्तीनाथामुळे पूर्ण झाली. म्हणून महाराज म्हणतात, मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष आते आदर राहावं. महाराज सांगतात की ह्या संसार बंधनातून पार पडलो. प्रत्येक जीवाला एक संसाराचं काय आहे, बंधन आहे. आणि त्या बंधनातून प्रत्येकाला काय व्हायचंय, पार पडायचंय. आता ज्ञानेश्वर महाराज ज्या उपायानं पार पडले त्याच उपायानं आपणही काय होऊ, पार पडू. म्हणून विचारानं ह्या संसार बंधनातून काय होता येतं, पार पडता येतं जीवाला. ती मनुष्य देहामध्ये शक्ती ईश्वरानं दिलेली आहे. मग आता तो विचार म्हणजे विचारानं संसार बंधनातून पार पडता येतं. पण अगोदर संसार बंधन आहे हे कळालं पाहिजे. हा, ज्याला कोणाला संसार बंधनातून पार पडायचा असेल त्याला पडता येतं, काय होता येतं. आणि ज्याला संसार बंधन वाटत नसन, ज्याला संसार मजा वाटत असन, त्याच्याकरता प्रश्नच नाही, त्याच्याकरता परमार्थच नाही, त्याच्याकरता उपायच नाही. समजा ज्याला रोग झालेला आहे आणि ज्याला रोगातून पार पडायचा असेल त्याच्याकरता डॉक्टर बी आहे आणि औषधी बी आहे. पण आता ज्याला रोगातून पार पडायचंच नाही त्याच्याकरता डॉक्टर बी नाही, डॉक्टर बी आहे ना औषधी बी आहे. पण घेणाऱ्यानं घेतल्या पाहिजे ना, काय झालं पाहिजे, घेणाऱ्यानं घेतल्या पाहिजे. आणि घेणारा कधी बी त्याला रोग झालेला आहे असं त्याला काय झालेलं, एखाद्याला पंडुरोग झाला, रोग झाला. आणि पंडुरोग असा आहे की त्यानं शरीर फुगत काय होतं, त्याला झालाय पंडुरोग. पण त्याला वाटायला मी सुधरायलो, आता काय व्हायला लागलो, म्हणजे त्याला रोग झाला असून त्याला वाटायला की मला काय वाढायली, माझी शक्ती वाढायला लागली. म्हणजे आता त्याला ते रोग जाण्यासाठी जर औषधी गोळ्या डॉक्टरनं दिल्या तर तो घेईन का, नाही घेणार. ते म्हणजे बरं झालं सुधरायलो, किती दिवसापासून हे खाऊन सुधारलो नाही, आता सहज सुधरायला लागलो. तसं मी या संसार बंधनातून ज्याला पार पडायचं त्याच्याकरता गुरु घे, त्याच्याकरता संत हे, त्याच्याकरता शास्त्र हे, त्याच्याकरता उपाय आहे, त्याच्याकरता आहे देव आहे, भक्ती आहे, सगळे साधनं आहे. विवेक आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, सगळे काय आहेत, साधनं आहे. ज्याला पार पडायचं या संसार बंधनातून त्याच्याकरता काय आहे ते साधनं आहे. ते साधनं सांगणारे श्रीगुरु सुद्धा आहेत, संत सुद्धा आहेत. तर ज्याला पडायचं असेल त्याला पार. मग आता या संसार बंधनातून पार पडायचं तर मग आहे उपाय. पण आता ज्याला पडायचंच नाही,
ज्याला संसारच वाढवायचा आहे, ज्याला संसारातच मजा येत असेल त्याच्याकरता परमार्थ नाही, त्याच्याकरता असूनही काही उपयोग नाही. कारण त्याला काय वाढवायचे? संसार वाढवायचे. त्याला त्याच्यातच मजा आहे. देह तो देव, भोजनती भक्ती, मरणती मुक्ती पाखंड्याची. मजा कशाची? देह त्याचा देव, खा प्यावा, कपडे घाला, बंगले बांधा, गाड्या घेवा, त्याच्यातच आपलं सुख भोगा. त्याच्यात म्हणजे हे सगळे भोग असले म्हणजे देहाला काय होईल? सुख होईल. आणि मग देहाला सुख झालं म्हणजे त्याचं काम झालं. म्हणून देह तो देव. म्हणजे त्याला बाकीचा देव घेऊ काय नाही, त्याचा देहच कोण आहे? देव. आणि त्या देवाला खाऊ पिऊ घालणं, कपडे गिपडे लेणं, सुख देणं, हीच त्याची काय? भक्ती. म्हणून देह तो देव, भोजनती भक्ती, आणि उद्या मरणती मुक्ती पाखंडायची. ते म्हणले एकदा हे मेला की मग हे इथं जळालं, झाला मोक्ष. त्याला काय? तुमचं श्रवण मनन निधी ध्यासन करा, वैराग्य धारण करा, नाशलेल्या भोगाचा काय करा? त्याग करा. मग काय मिळवा? म्हण मुक्त व्हा संसार बंधनातून. ते म्हणजे अरे शरीर मेलं, राहायला का काही रोग राहतो का? शरीर सुटल्यावर मग रोग नाही, त्यात पण नाही, खायला लागत नाही. म्हणजे मेलं की काय झालं? मुक्त झालं. म्हणजे मरणच त्याचा काय आहे? मोक्ष आहे. म्हणून त्याला संसारातच काय वाटते? मजा वाटते. त्याच्याकरता मग शास्त्र त्याचा काही उपयोग नाही. पण महाराज म्हणतात ज्याला कोणाला पार पडायचं असेल या संसार बंधनातून, संसार रूपी काय आहे? बंधन आहे. आणि बंधन आहे म्हणजे एक प्रकारचं काय आहे? ते दुःख आहे. संसारात दुःखाचा विचार केला तर सगळ्यात मोठं दुःख कशाचं आहे? मरणाचं दुःख. आणि मग त्या मरणाचं, आणि खरं पाहिलं तर सगळ्याला मरणातून काय व्हायचं? मराव कोणाला वाटत नाही. मग आता सगळ्याला मरणातून काय वाटतंय? पार पडा वाटतंय, पण पडता येत नाही. महाराज ज्याला पडायचं असेल जन्म मरणातून पार, त्याच्याकरता काय आहे? उपाय आहे. मग त्यांनी काय करा? जन्म मरणातून पार पडायचंच असेल कोणाला, काय करावं? त्यानं श्री गुरुला शरण जावं. कोणाला शरण जावं? श्री गुरुला शरण जावं. मग श्री गुरु काय करतील? त्याला विवेक सांगतील. काय सांगतील? जसं रोग्यानं कोणाला शरण जावा? डॉक्टरला शरण जावं. मग डॉक्टरला शरण झाल्यावर डॉक्टर काय देईल? गोळ्या औषधी. मग त्यानं गोळ्या औषधी दिल्यावर का करा? त्यानं आदरानं घ्यावा. कशानं घ्यावा? हा, का डॉक्टरला नुसतं शरण गेल्यावर रोग जाईल का? नाही. शरण गेल्याशिवाय मी जाणार नाही. कारण त्याला शरण गेलं तरच तो काय करेल? औषधी गोळ्या देईल ना. तुम्ही तिथं दवाखान्यात गेले पाहिजे ना, ॲडमिट झाले पाहिजे ना, तेव्हा तो काय देईल? देईल गोळ्या औषधी. पण त्या गोळ्या औषधी दिलेल्या तुम्ही काय केलं पाहिजे? घेतल्या पाहिजे. का नुसती डॉक्टरवर श्रद्धा असून चालतं का? नाही. तसं इथं गुरुवर काय असली पाहिजे? श्रद्धा असली पाहिजे. म्हणून गुरुला शरण गेलं पाहिजे. आणि नुसतं शरण जाऊनच जमत नाही, तर त्याने जो काही विवेक सांगितला त्या विवेकावर काय केलं पाहिजे? आदर केला पाहिजे. म्हणजे तो विवेकाचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्या विवेकानं ह्या संसार बंधनातून काय व्हाल? पार पडाल. ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी पडलो बाबा. काय झालं? तुम्हाला पडायचं असलं तर पहा, पण माझं तर असं झालं बाबा. मी निवृत्तीनाथाला काय केलो? शरण गेलो. मी त्याला हृदयात धारण केलं. त्यांनी सांगितलेल्या विवेकावर काय केला? आदर केला. आणि त्या विवेकानं मी ह्या संसार बंधनातून काय झालो? पार पडलो. माझं तर असं झालं बाबा. आता माझा अनुभव तुम्हाला सांगितला. तुम्हाला जर पार पडायचं असेल या संसार बंधनातून तर तुम्ही पण काय करा? विवेक करा. कारण तुम्हाला सुद्धा ईश्वरानं काय दिलेली आहे? बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीनं विवेक केला म्हणजे या संसार बंधनातून काय होऊ? पार पडू. मग आता आपल्याला जे काही संसाराचं जे काही बंधन आहे, जन्ममरणाचं जे बंधन आहे, ते बंधन कशामुळं आहे? तर महाराज सांगतात ते बंधन जीवाला
देह तादात्म्यामुळं आहे. कशामुळं आहे? कारण प्रत्येकाला काय वाटतं? मी देह आहे, मी देह आहे, अशी आपल्याला काय झालेली आहे? एक प्रकारची भ्रांती झालेली आहे. आता अशी भ्रांती का झाली? त्याचं कारण आहे की ही भ्रांती झाली अविचारानं. कशानं झालेली आहे? कारण ही भ्रांती विचाराशिवाय जाणार नाही. विचाराचं काम कुठं असतं? हे अनुभव यायला एक आणि वस्तुस्थिती आहे एक. अनुभव यायला एक आणि वस्तुस्थिती त्याच्यावर वेगळी आहे. तिथं काय करावं लागतो? विचार करावा लागतो. जशी वस्तुस्थिती आहे तसा जर अनुभवच आला तर तिथं विचार करण्याची काय नाही, गरज पडत नाही. तिथं तशी भ्रांती होत नाही. पण आता अनुभव आहे, वस्तुस्थिती आहे एक आणि अनुभव यायला एक, म्हणजे तिथं काय होती? भ्रांती होती. जसं आता दोरीच्या ठिकाणी मंदा अंधारामध्ये वस्तुस्थितीनं आहे दोरी आणि अनुभव काय यायलाय? सर्पाचा यायला. माझा तिथं आहे दोरी आणि अनुभव यायलाय सर्पाचा. मग तिथं काय करावं लागेल? तिथं विचार करावा लागेल. तिथं वस्तुस्थिती काय आहे लक्षात घ्यावं लागतं. तसं इथं वस्तुस्थिती आहे एक आणि अनुभव यायला एक. त्याच्यामुळं काय झालेली? भ्रांती झालेली आहे. म्हणून प्रत्येक जीवाला मी देह आहे ही जी भ्रांती झालेली आहे ही विचार न केल्या, काय न केल्यामुळे. आता इथं देह मी आहे अशी भ्रांती का झाली? कारण प्रत्येक जीवाला थोडंसं आपण चिंतन करीत जा. काय करीत जा? विचारानंच हे लक्षात येईल की बाबा प्रत्येकाला ज्ञान आहे की मीला कळतं. कोणाला कळतं? म्हणजे मी जाणणारा आहे असं सगळ्याला ज्ञान आहे. याच्या बाबतीत कोणालाच अज्ञान नाही. सगळ्या जीवाला वाटतं ना की मला कळतं. मग काय कळायचं ते कळू द्या, पण कळतं तर खरी ना तुम्हाला. नसन देव कळत, नसन शास्त्र कळत, पण भाकर खायचं तर कळतं, डोळ्यानं रूप पाहायचं तर कळतं, कानानं शब्द ऐकायचं तर कळतं. म्हणजे कळतच का नाही? म्हणजे आपल्याला कळतं, हे आपल्याला कळतं. म्हणजे आपण कळणं स्वरूप आहोत, म्हणजे आपण चैतन्य स्वरूप आहोत. आपण मुर्दा नाहीत, आपण जड नाहीत, आपण दगड नाहीत, इतकं सगळ्याला कळतं. मग आता एवढं तर कळतं ना. मग आता ठीक आहे, आणि हे कळणं योग्य बी आहे. हे काही कळणं चुकीचं नाही. जसं आपलं स्वरूप आहे तसं आपल्याला आपलं स्वरूप कळतं की मला कळतं, हे मीला कळतं. आता तसंच हे शरीर आहे. आता या शरीराचं स्वरूप आहे न कळणं. हे आहे जड. कसं आहे? हे स्वरूपानं कसं आहे? जड आहे. आता हे स्वरूपानं जड आहे, पण ते जड म्हणून अनुभवाला येत नाही. प्रश्न असा झाला इथे. आहे जड, आत्ता हे शरीर मुर्दा आहे. कसं आहे ते? पण आत्ता मुर्दा म्हणून अनुभवाला येतं का? ते नाही येत म्हणून अनुभवाला. मग काय म्हणून अनुभवाला येतं? ते जाणणारं म्हणून अनुभवाला येतं. काय यायला इथं? कारण इथं हाताला चिमटा घेतला की इथंच कळतं, पायाला चिमटा घेतला की इथंच कळतं, इथं डोळ्यानं पाहिलं की डोळ्यातच रूप कळतं. म्हणजे डोळा घेऊनच काय कळालं? रूप कळालं. कान घेऊनच शब्द कळाला. त्वचा घेऊनच स्पर्श कळाला. जीभ घेऊनच रस कळाला. मन घेऊनच 5 विषय कळालं. म्हणजे सगळं मटेरियल घेऊनच कळालं की नाही? म्हणजे याला बी कळत आहे असं काय यायला? कारण आपलं कळणं या शरीरात काय झालं? प्रगट झालं. म्हणजे 5 इंद्रियात आणि मनात कोणाचं कळणं आहे? आपलंच कळणं आहे. मग आपलं कळणं याच्यात आहे. मग आता याच्यात म्हणजे शरीरालाच कळत असं काय यायला? अनुभव यायलाय. मग शरीराला कळत असा अनुभव यायलाय. वस्तुस्थितीनं शरीराला कळत नाही. जितकं मातीला कळत नाही ना, मातीच्या ढेकळाला कळत नाही, हे जितकं स्पष्ट आहे, कसं आहे तितकं स्पष्ट आहे की या शरीराला कळत नाही. जसं पाण्याला डेऱ्यातल्या कळत नाही
तितकंच खरं आहे की या शरीराला कळत नाही. मग असा कधी तुम्हाला भ्रम झाला का की मी ढेऱ्यातलं पाणी मी आहे म्हणून? अच्छा, चुकून तरी भ्रम होतो का माणसाला? किती बी अडाणी माणूस असू द्या, किती बी येडा असू द्या, मातीचा ढेकूळ मी आहे असा कधी भ्रम झाला का? नाही. का? कारण ते जसं आहे तसा अनुभव यायला ना. कारण आपल्याला माहिती आपल्याला कळत आहे याला कळत नाही. आता हे कपडे आपण रोजच घालतो बरं का, पण मी कपडे आहे असा कधी भ्रम झाला का आपल्याला चुकून? का? कारण कपड्याला कळत नाही हा काय यायला अनुभवच यायला, आणि आपल्याला कळत आहे हा काय आहे, आपल्याला कळत आहे हा आपला अनुभव आहे, आणि कपड्याला कळत नाही हा आपला अनुभव आहे. म्हणजे कपडे वेगळ्या लक्षणाचे आहेत आणि आपण वेगळ्या लक्षणाचे आहेत. हा काय यायला अनुभवच येत असल्यामुळं मी कपडे आहे असं काही नाही, भ्रम नाही, आणि होणं बी शक्य नाही, तो कोणाला झाला बी नाही. पण आता मग जितके खरं आहे की कपडे मी नाही, तितकंच खरं आहे की शरीर मी नाही. तरी पण शरीर मी आहे असा काय झालाय? भ्रम झाला. मग आता हा भ्रम कशामुळं झाला? असा भ्रम कशामुळं झाला? कपडे असताना असा काय झाला भ्रम की मी कपडे आणि शरीर मी आहे असा भ्रम का झाला? तर शरीरालाच कळत असा काय यायला अनुभव यायला, आणि मग शरीराला कळत असा अनुभव यायला, आणि जसा अनुभव यायला तसं जर आपण मानलं, विचार जर नाही केला तर मग आपल्या लक्षात येणार नाही की शरीराला कळत नाही. विचार केला लक्षात येईल, आणि विचार नाही केला तर मग जसा अनुभव आला आपण मानणार. मग मीला बी कळत आणि याला बी कळत, मग कळणारे दोन काय? कळणारे एकच आहे. आता कळणारा जर एक आहे तर मीला बी कळत आणि याला बी कळत म्हणल्यावर मी कोण आहे हा असा काय झाला? भ्रम झाला. आणि असा होणार कोणाला बी होणार, विचार नाही केला की असा भ्रम होणार, आणि हा भ्रम विचाराशिवाय कोणाचाच जाणार. काय देवाच्या आशीर्वादानं जाईल किंवा असं काही संतांच्या कृपेनं जाईल असं नाही बाबा. तुम्ही जेव्हा विचार हा एवढं आहे ते तुम्हाला कृपा करून सांगतील ती गोष्ट वेगळी आहे, असा विचार करा वा तसा विचार करा असं लक्षात घ्या. पण विचार कोणाला करावा लागेल? आपल्याला करावा लागेल ना. आपल्याच विचारानं आपल्याला लक्षात येईल. आता असा जर विचार नाही केला कोणाच्याच लक्षात येणार नाही. एवढा सामर्थ्य होतं, एवढं सामर्थ्य होतं त्याच्यामध्ये. 1400 वर्ष स्वतःच्या योग बलानं जगला. 1400 वर्ष राहता आलं त्याला. एवढी त्याच्यात काय होती? सामर्थ्य होतं. आपल्याला एक क्षण आयुष्य लांबता येत नाही. 1400 वर्ष जगला. एवढा त्याचा काय होता? योग अभ्यास होता. तरी त्याला देवान वेगळं मी कळालं नाही. का नाही कळालं? कारण त्यानं विचार नाही केला. म्हणून विचाराशिवाय कळणारच नाही. वस्तुस्थिती अशी. नामदेवरायाला त्यानं देवाची भक्ती केली, सगळं साक्षात्कार एवढी ईश्वराची काय केली त्यानं भक्ती केली, तरी पण त्याला मी देह वेगळा हे कळालं नाही. काऊन नाही त्याला? काऊन नाही त्याला? म्हणजे त्याला कोणी सांगितलं नाही. ज्या देवाला शरण गेला होता त्यानं सांगितलं नाही. म्हणा देवान काऊन नाही सांगितला? आत्मीय म्हणा हे सध्या झोका ते भक्तीच्या देव सांगतो का आता ऐकतो का देवाला? म्हणून ते ऐकायला लावणं इतकं सोपं नाही. कारण प्रत्येक जण स्वतःला शहाणं समजतो. काय समजतोय? आता हे पैसे मिळवणारे स्वतःला काय समजते? त्याला शहाणे समजते. आता हे डॉक्टर लोक आरोग्याच्या बाबतीत कसे समजते? ते स्वतःला त्याच्यापर्यंत शहाणे समजते. पुण्यवान पुण्य करण्याच्या बाबतीत स्वतःला काय समजते? शहाणे समजते. योगी त्याच्या बाबतीत त्याला काय समजते? तसा नामदेवराय मी स्वतःला काय समजत होता? शहाणे समजत होता की मी देवाचा कोण आहे? भक्त आहे, की मला देव प्रसन्न करून घेता आला. तो बी स्वतःला काय समजत होता? शहाणा समजत होता. आणि तो जर स्वतःला शहाणा समजत होता तर तो देवाचा शहाणपणा ऐकत होता का? नाही. देवाचा पूजा करीत होता. ते पूजा तर खूप सोपं आहे. शहाणपणा ऐकणार घडेला.
कारण शहाणपणा ऐकणं काऊन अवघड आहे माहिती आहे तुम्हाला. आधी आपण मूर्ख आहेत असं कबूल करावं लागतं. काय करावं लागतं? आपण आपल्या मूर्खता कबूल करणार का? आणि मग देव दुसऱ्याचा काय ऐकलं? शहाणपणा ऐकलं. पूजा करण्यात तसं नाही. आपण आपल्याला शहाणा बी समजता येतं आणि पूजा बी करता येते. आणि सगळ्या माणसाला अवघड काय वाटतं, वाईट केल्याचं वाटतं. तुम्ही म्हणता तुम्ही मला पापी म्हणलं चालतं, पण कोणाला मूर्ख म्हणायला नको. पापी म्हणायचं तर पापी बाबा म्हणलं तर चालत. पण काय म्हणणार मूर्ख म्हणलं लय राहिलं. कारण मूर्खपणा पत्करायचा माणसाला लय राहिलं. माझा नामदेव राया अरे एवढे दमडी जे पूजा करणारे हे करणारे स्वतःला ऐकायला तयार नाही ते विचार नामदेव राय ऐकत होते का तिथं म्हणतात तुम्ही एवढा मोठा सगुण साक्षात्कारी काय आहे भक्त हे म्हणून देवाला. पण आता देव त्याला मूर्ख ठरवी तर ते त्याच्या भिडात पडलेला होता. कोणाच्या? नामदेवरायाच्या. ते मला हे लाडका भक्त कसा ते लाडका भक्त आहे म्हणून त्याला तो काही दुःखीतच नव्हता. काय नव्हतं? एखाद्याचं पोरग लाडका असलं ना मग बाप जे मागते जे मागते त्याला काय करीत नाही ते दुःखीतच नाही. गण दिसतात याची हानी याच्यात, पण काय झालेलं ते लाडका आहे ते. कसं आहे नामदेव देवाचा कोण होता? लाडका भक्त असल्यामुळं ते त्याला काही भीड लोटत नव्हती, त्याला मूर्ख ठरत नव्हती ते नामदेवाला. मग आता काय करणार म्हणून त्याला आता संताकडे तसं नाही. ते म्हणे ते कोणाच्या भिडात पळायचं नाही. काय नाही? हा तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराच्या पोटी. ते म्हणजे कोणाला राग येऊ का काही काय धरायची नाही यायची भीड धरायची नाही त्याला. मग ते योगी बी असला ब्रह्मदेवाला बी मूर्ख म्हणते. कोणाला? हा ते म्हणजे ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरा. ते ब्रह्मदेवाचं पद बी दुःख आहे, दुःखरूप आहे. आणि तो त्या पदाच्या नादी लागलेला कसा आहे? मूर्ख आहे. कोणी बी असू दे ते म्हणते विषवान ठरत ना. म्हणून संताकडे गेल्यावर ते काय भेट नाही तरी भेट देत नाही. चला जाऊ द्या. म्हणून आपला विषय चालला होता की बाबा शहाणपणा येईल हा भ्रम जाईल, ते विचारानंच जाईल, विचाराशिवाय जाणार नाही. म्हणून तर महाराज म्हणजे हा विचारून अहंकार सांडिजे मग असतीच वस्तू घेजे तरी आपली स्वस्ती सहजे आपणच केली. पण विचार केल्यावर असा काय जाईल? जाईल. मग आपण नेहमीच काय करतो? विचार करतो. काय विचार करतो? मग सगळ्याला भ्रम झालेला आहे की मी कोण आहे? देह आहे. असा काय झाला? भ्रम झालाय. मग आपण ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं आहे हा मी कोण करावा विचार म्हणजे ज्ञानेश्वर मी कोण याचा काय करावा? विचार करा. मी कोण याचा विचार केला मग कळलं तुम्हाला. मग आता मी कोण आहे? प्रत्येकाला माहिती आहे की मी कोण आहे? जाणणार आहे. आणि जाणणारा कशाला मी म्हणायला आहे? देहाला मी म्हणायला. मग आता त्याला सांगावं लागलं ज्या देहाला तू मी म्हणायला लागलाय का म्हणायला तेवढा देहाला कळत. पण विचारानं असं सिद्ध होतं की देहाला कळत असा जरी अनुभव येत असला तरी विचारानं ठरवतं की देहाला कळत नाही. मग आता विचारानं काय ठरवतं? देहाला कळत. देहाला कळत नाही का ठरवतं? कारण थोडा विचार केला की कोण्या मटेरियला विचार कोणाला बी असाच विचार करावा लागेल. कोणा बी भ्रांती घालायची याच्याशिवाय जाणार नाही. मग आता या शरीराचा विचार करावा लागेल की बंद कशाचं मग आता विचार करावा लागेल की बंद कशाचं? पंचभूताचं. कशाचं झालेलं? पंचभूताला काय होत नाही? कळत नाही. म्हणून शरीराला बी कळत नाही. म्हणून आपण नेहमी सांगत असतो की शरीर म्हणजे उघडे पंचभूत. सोडायचा काय याचा अहंकार? हा शरीर म्हणजे जसं कपडे म्हणजे उघडा कापूस त्यांनात असू द्या. अलंकार म्हणजे उघडं सोनं. तसं आहे शरीर म्हणजे उघडे पंचभूत का झाकलेले पंचभूत? उघड पंचभूत आहे ते. मग आता याच्यातला घट्ट भाग उघड काय आहे? पृथ्वी आहे. मग आता जेवढा घट्ट भाग आहे ना तेवढी काय आहे?